शिळा तांब्याचे बाहुळे केले, पाट मांडूनी वरी बैसविले, वस्त्रालंबारी गुंडाळिले, मना आले ते नाम ठेविले. या जनासी लागिले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलांनी झाकोळिले, धूप दावूनी दीप उजळिले, पुढे अन्न ठेवूनी चाळविले. या जनासी लागिले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. घेरे घेऊनी भोवंडिले, आडवे पडोनी दंडवत केले, आपपर नाही देखिले, एका जनार्दनी ओळखिले. या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. श्रोते हो, आपण व्यवहारात पाहतो की देवपूजा कशी करायची याचे काही संकेत आहेत. त्यामध्ये दगड, तांबा, पितळ यांच्या मूर्ती करून त्या देवघरात स्थापन केल्या जातात. त्यांची पूजा करताना स्नान म्हणजे प्रक्षालन, गंध, फुले वाहणे, धूपदीपाने ओवाळणे, नैवेद्य दाखवणे इत्यादी षोडश म्हणजे 16 उपचार केले जातात. अशी सांग्र संगीत पूजा करणे म्हणजे खरा परमार्थ आहे अशी लोकांची संकुचित कल्पना आहे. खरे तर अशी पूजा नाथ महाराजांना अज्ञानी लोकांचे एक वेडच वाटते. पूजा अर्चा हे फक्त आपला देवाप्रती श्रद्धाभाव प्रकट करण्याचे एक साधन आहे. परंतु हा श्रद्धाभाव अंतरंगात आधी उत्पन्न झालेला असला पाहिजे. परमेश्वराबद्दल खरीखुरी श्रद्धा असेल तरच अशा प्रकारच्या पूजेतून खरी मनःशांती मिळेल आणि परमार्थ साधेल. अन्यथा अशी मूर्ती पूजा म्हणजे वरपांगी एखाद्या बाहुलीला नटवण्यासारखेच नाही का? हाच आशय नाथ महाराजांनी या बाहुले रूपकातून प्रगट केला आहे. दगडाच्या किंवा तांबा पितळेच्या देवाच्या प्रतिमा तयार करून त्या पाटावर किंवा देवघरात स्थापन करून त्या रेशमी वस्त्रात गुंडाळल्या जातात आणि आपल्या मनास योग्य वाटेल ते नाव म्हणजे राम, कृष्ण, दत्त, पांडुरंग असे नाव दिले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. परंतु हे एक प्रकारचे वेडच आहे. कारण या प्रतिमांनाच लोक अज्ञानाने परमात्मा मानू लागतात. तो सर्वव्यापी परमात्मा अशा एखाद्या प्रतिमेत कसा बंदिस्त होईल बरं? त्यांच्या मनाच्या समाधानासाठी त्यांनी परमात्म्याला सगुण रूप दिले ते काही मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण ते तेवढेच परमात्म्याचे खरे रूप नाही हे मर्म त्यांना समजणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या भक्तिभावाला संकुचित रूप येईल. यानंतर देवमूर्तीसाठी जे उपचार केले जातात त्याचा नाथ महाराजांनी समाचार घेतला आहे. अंतरात परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाबद्दल ज्ञान नाही, त्यामुळे खरा भक्तिभावही नाही. मग हे सर्व बाह्योपचार बेगडी होतात. खरे तर मानवाने आपल्या इच्छांची व स्वार्थांची पूर्तता करण्याकरता हे पूजे अर्चेचे अवडंबर माजवले आहे. देवाला यापैकी काहीच अपेक्षित नाही. तो तर भक्तिभावाचा भुकेला आहे. असे असता आपण मात्र शेंदूर फासणे, नारळ फुले अर्पण करणे, दक्षिणेपोटी पैसा उभा करणे, देवाचे मौल्यवान अलंकार तयार करणे, नैवेद्य म्हणून आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी देवाला दाखवणे, कधी कधी तर जिवंत प्राण्यांनाही बळी देणे अशा गोष्टी आपण करतो. नाथ महाराज म्हणतात, अविचारी देव अविचारी भक्त, देवा कारणे मारिती पशुधान. नाथ महाराज या सर्वांना वेडाचार समजतात. ते पुढे प्रदक्षिणा घालणे आणि दंडवट घालणे याचाही उपहास करतात. कारण तो परमात्मा आपल्या स्वतःमध्येच भरून राहिला आहे याची ओळख न पटल्यामुळे हे अज्ञानी लोक खुळ्यासारखे त्या मूर्तीपूजेलाच खरी भक्ती समजतात. कधी कधी तर या देव भोळेपणाची इतकी परिसीमा होते की आपण फक्त त्या मूर्तीतच देव पाहतो आणि ज्या प्राणीमात्रांमध्ये तो परमात्मा भरून राहिला आहे त्यांना त्रास देतो. त्यामुळे भावरहित मूर्ती पूजा म्हणजे ती मूर्ती खरा देव नसून भक्तांच्या हातातील बाहुलेच आहे असा आशय नाथ महाराजांनी या रूपकात दर्शवला.